अरे काय जोक या मंद बदक जोक या ती मजा नाही राहिली जी आपण आधी एकत्र फिरत होतो वगैरे. आता बरं पण नाही वाटत. चांगले फ्रेंड झालेले आता तेवढेच बस झालं. आता फ्रेंड्स पेक्षा जास्त काही आपण हे नाही करू शकत. मला पण नाही वाटत आपण फ्रेंडशिपच्या पुढे काही बोलू शकतो किंवा करू शकतो. हो मला समजतंय, पण आता मला पण माहिती आपलं ब्रेकअप का झालं. तुला पण माहिती कारण काय. हो मी तुला तेच सांगतोय, पण तरी हा ते आता आपलं परत. हॅलो हा बोल इशिता, काय झाले? कुठेस तू? हॉस्पिटलमध्ये? अच्छा, येऊ का मग मी लगेच? पण काय आज कसं काय माझी आठवण आली अचानक तुला 2 वर्षानंतर? कॉलेज संपल्यानंतर तर तू मला विसरलेलीस. मी दररोज मला म्हणतो आज मला इशिता कॉन्टॅक्ट करेल, उद्या करेल. आणि इशिताचं काय ठाऊ ना ठिकाणा काही. आणि आज तू हॉस्पिटलमध्ये तेव्हा मला फोन करतेस, म्हणजे दुःखाच्या काळातच तुला मी आठवलोस. आणि तेव्हा सुखाचा काळ होता तेव्हा तू कुठे विसरली होती मला. अच्छा, तू निखिल सोबत निघून गेली ती. आणि तेव्हा मी तुला अप्रोच करायचा प्रयत्न केला, पण तू निखिल सोबत निघून गेलेली. तो कुठे आहे? तो नाही का तुझ्या सोबत? हो हो, तो सोडलेला म्हणूनच तुम्हाला फोन केला की ते पण 2 वर्ष. अच्छा, मग आता काय करू मी याची इच्छा आहे. बरं तुझी तब्येत बरी आहे का? हो ना? हो, काळजी घेशील. खरंच का? 2 वर्ष मी तुझ्या आठवणीत जगलो. दुसऱ्या मुलीचा सुद्धा विचार नाही करू शकलो. आणि तू त्या निखिल सोबत निघून गेली. मग तोडलंस कशाला तो रिलेशनशिप? कम्पॅटेबल असायला ते काही इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस आहे का? हा, मागून काय तुझ्या? मी काय म्हणतो, आपण जायचं का फिल्मला जायचं संध्याकाळी? हॅलो हॅलो, कोण बोलतोय? ईशा, तू इतक्या दिवसाने कशी आठवण आली? अगं कॉलेज झाल्यानंतर तर मला विसरलीस का? हो ना. काय करतेस आता मग तू? अच्छा, तर फोन कॉल बिल काही असते का नाही? फोन नाही केलेले मला तू कधी नंतर. 2 वर्ष झाले, आज फोन करतेस. आणि हा कोणता नवीन मोबाईल नंबर? अच्छा, लग्न झाले तुझे? हो, सांगितले नाही मला तू. हे असे असते तुझे. मग आता काय पुढे? कर फोन बंद.